मी हंसराज श्रावण शेंडे, अध्यक्ष समाज क्रांती आघाडी. या इंजुरी गावामध्ये जे शिबिर आज आयोजित करण्यात आलेलं आहे, 99% ओबीसी कम्युनिटी आहे. एक विशिष्ट समाज आहे की कव्वाल्या गायनामध्ये गुंतलेला आहे. परंतु आता ओबीसी हा समाज जागरूक झाला आणि या निमित्ताने इथे ओबीसींना ज्या अपेक्षा आहेत की संविधानामध्ये शिवाजी महाराजांचा आणि संविधानाचा संबंध कसा आणि कोण्या अनुच्छेदमध्ये आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा संविधानामध्ये कोण्या अनुच्छेदमध्ये कसा संबंध आहे, अण्णाभाऊ साठेंचा कसा संबंध कोण्या अनुच्छेदमध्ये संविधानामध्ये आहे, जिजाऊंचा, अल्लादी होळकरांचा यांचा, तसेच सावित्री देवींचा कोण्या अनुच्छेदमध्ये कसा संविधानाशी संबंध आहे, हे अनेक बाबी या ठिकाणी स्पष्ट होऊन राहिलेले आहेत. आणि ओबीसी समाज आता हा जागरूक झालेला आहे. आमचा उद्देश या देशातील तमाम लोकांना जागरूक करण्याचाच नव्हे, तर त्याच्या अधिकाराची, त्याच्या हक्काची आणि त्याच्या कर्तव्याची जाणीव निर्माण करून देणे आणि तो आपल्या अधिकारासाठी सक्षम राहायला पाहिजे. आमचे आंदोलन मोर्चे तहसीलवर न जाता किंवा कलेक्टर ऑफिसवर न जाता जिथे पॉलिसी तयार होते, जिथे कायदे तयार होतात आणि ज्या माणसाला आम्ही निवडून देतो तो माणूस तो कायदे करण्यासाठीच संसदमध्ये किंवा विधान भवनमध्ये जात असते. तर म्हणून आता याच्या पुढे आंदोलने मोर्चे त्या कायदे करणाऱ्याला, आमचे अधिकार मांडणाऱ्यांना त्या विधान भवनामध्ये ज्या आमदाराच्या विरोधात जायला पाहिजे, त्याच्या निवासस्थानी जायला पाहिजे किंवा त्यांच्या कार्यालयावर जायला पाहिजे, मग तो आमदार असो की खासदार असो. कारण आमचे प्रश्न डायरेक्ट त्या विधान भवनामध्ये, संसदेमध्ये मांडले पाहिजे. ही जागरूकता या लोकांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी या शिबिराचं आयोजन आहे. आणि म्हणून हे सगळेच लोक 99% या ठिकाणी ओबीसीचे आहेत. या ठिकाणी इतर ज्या 1% बुद्ध असतील की नाही काय माहीत, परंतु मला आनंद झाला की या लोकांनी आता संविधान हातात घेतलं. काही लोकांनी गायन हातात घेतलं, तर काही लोकांनी संविधान हातात घेतलं. निश्चितच उमेद आहे आणि हे परिवर्तन या इंजुरी गावामधून निश्चितच होईल, अशी दिशा या शिबिराच्या माध्यमातून जाईल, अशी मी आशा करतो. धन्यवाद.